आजकाल कुठेही जा सगळीकडे गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. आम्ही घरीच थांबा बेस्ट. हां येस बेस्ट आयडिया, घरीच थांबा. केवढी गर्दी आहे बघा गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये पण भरपूर लाईन आहे. आता ना असं वाटायला लागलं शनिवार रविवार कुठे बाहेर पडायलाच नको. धबधबा बघा. हो 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 हो. हे आहे गगनगिरी महाराजांच्या मठाचा अविस्मरणीय अनुभव. जन्नत आहे यार. चला आज जाऊ. चल आतमध्ये तरी बघू किती गर्दी आहे. बाहेर तर काय विचारलंच नको एवढी गर्दी. लाईनी लागलेल्या आहेत. बघा मंडळी एवढी गर्दी आहे. आतमध्ये मठामध्ये महाप्रसादाची सोय आहे, त्याचप्रमाणे वॉशरूमचीही छान सोय आहे. पण आज प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे अवघड आहे. आम्ही महाप्रसादाचे कुपन घेतलेत आणि आता आतमध्ये चाललेलो आहोत. अलाउड असेल ना खाली यायला? नाही हॉटेलला पाणी सोडत का नाही? आम्ही महाप्रसाद घेणार आहोत. महाप्रसादाची लाईन आहे. आम्ही आलोय गगनगिरी महाराजांच्या मठाकडे, गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट द्यायला. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. ही आहे महाप्रसादाची लाईन. महाप्रसाद घ्यायचं ठरवलं तर 2 तास आरामात जातील. हे कुपन घेतलेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे पहा, कोणाला पाहिजे तर आता 30 रुपयाचा एक कुपन आहे. असे आम्ही 3 कुपन घेतलेत. पण मला वाटते की महाप्रसाद न घेताच जावं, कारण आहे ना भरपूर गर्दी आहे. जवळजवळ 2 ते 3 तास आरामात लागतील. बाहेरच फुलेलं बरं. हा आश्रमाचा परिसर आहे. आज रविवार आहे. रविवारी धरणाचं पाणी सोडत नाही, म्हणून ही नदी तुम्हाला शांत दिसते. जेव्हा पाणी सोडतं, जेव्हा धरणाचं पाणी सोडलं जातं तेव्हा खूप खळाळता प्रवाह असतो नदीला. मग नको जाऊया, झालं आपलं दर्शन. वरती जाऊया ना. चप्पल, हा चप्पल मग परत घेऊन. सांगितलं
प्रचंड गर्दी होती. आता हे कुपन आम्ही कोणाला तरी देऊ. प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी, खूपच गर्दी आहे. ही पाताळगंगा नदी आहे. व्ह्यू बघा कसला जबराट आहे. काय झालं? त्याचा फोटो काढ बोललो तिथे उभा राहून काढ. तू काढ ना मग तुझ्या मोबाईलमध्ये, मी शूट करते. काय हे नव्हतं बोललेलो मी. वडापाव खायला आलोय. मस्त पाऊस पडतोय भाई. इथे भुट्टा आहे, तिकडे वडापाव आहे. काय खायचं आहे ते. आणि असं मस्त पाऊस पडतोय. दोन मिनिटं थांब बोललो. धबधब्यावर भिजून येऊया का? थांबू काय चाल. चलो चला तांबू गाय. चलो आता आम्ही वरती चाललेलो आहोत. वाव, हे बघा नजारा बघा. सगळे धबधबे आणि फॉग आलेले आहे. एक नंबर. आता आम्ही हा जो रस्त्याने आलेलो आहोत, हा वॉटरफॉलचा रस्ता आहे, पण आम्हाला जायचं गुहा मंदिराकडे. वाव, पण हा नजारा बघा यार. काय क्लायमेट आहे. धाबामध्ये जाऊया चला. मी बोलत होते इकडून रस्ता नाही, तिकडून उगीच एवढं तांगडत चालत आणलं आम्हाला. ऐकायचं ना. धबधब्याला जाऊया ना आपण. वाव, धबधबा. धबधब्याला कपडे नाही आणली, काय नाही. आमचं ऐकत जा ना कधीतरी. स्वतःच्या धुंदीत चालत असतो. किती राग देशील. कुठे जायचं तुला? धाब्याला. हा, तू कपडे आणलेस धाब्याला जायला? मी बोलले असते तर जायचंय धाब्याला, मग मी कपडे आणले असते धाब्याला. ह्याला जायचंय धबधब्याला, आम्हाला जायचंय गुहेकडे. बोलता येत नाही ते एवढे धाबे आहे. धाबे आहे. आता आम्ही परत आलेलो आहोत. आता इथून आतल्या गेटमधून जाणार आहोत. आम्ही रस्ता चुकलो. ह्या रस्त्याने गेलेलो वरती. मागे गेलेलो 3 वर्षापूर्वी, पण आता हा रस्ता बंद झाला आहे. सो गुहेकडे जाण्यासाठी पुन्हा आतमध्ये चाललो. इतकं सुंदर मंदिर आहे. पण बायको का पातळ नव्हती. गबरा एकच्याच म्हणे. वाव, इतकं सुगंध इतकं भारी येतोय ना. काय बोलतो? हा, मग किती वेळ लागणार मला? टाइम लावतो. लाव. हो लाव. खूप सुंदर दृश्य आहे ॲक्च्युली. गुहा दर्शन सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. चलो. मस्त गौशाळा. लगेच असं शेणाचा सुगंध येतो ना भाकरीवाला. खूप गर्दी. कुठेही जा, संडे शनिवार गर्दीच गर्दी. काहीच नाही गो माझ्याकडे खायला. मी काहीच नाही आणलो ले बाबा. काय नाही आणलं, काहीच नाही आणलं खायला. ओ, काय नाही आणलं, काय नाही आणलं. कशी आली बघ जर. सगळी बछड आहेत. मोठ्यांना तिकडे नेलं असेल. केदारनाथचं मंदिर आहे ना. शिवशंकर.
हे बघा, वरती गुहेकडे जाताना हे शंकराचं मंदिर लागतं, ज्याची पिंड केदारनाथ सारखी आहे. जाऊन दर्शन घेऊन या. प्रति केदारनाथ म्हणतात बरोबर. पिंड आहे ना, त्याची प्रतिकृती आहे ही. Where is Veda? Where is Veda? किधर? थोडासा चढ आहे, 10 मिनिटाचा रस्ता आहे, खरं जास्त नाही आहे, पण थोडंसं दम लागतो. हे पहा, चढ आहे हा, ही चढण आहे. माकड दाखवते तुम्हाला. माकड कुठे कुठे रे? हा, हे इकडे बस. माकड कोणती तरी छोटे छोटे धबधबे. हा म्हणलं पटकन मागितलं वगैरे. तुम्हाला काय माहित नाही, मला काय आधार कार्ड मी आला नंतर परत बस ना. पॅन्ट अशी पण नॉर्मल हेच होणार आहे ना. मी काढते फोटो. काय वरती नको जाऊ, उडी नको मारू, ते शेवाळा मी येशील ना खाली. हा बस त्याच्यावर वरती. वाव, असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील या रस्त्यामध्ये. तुम्हाला मोठा धबधबा दाखवते. वेदांच्या प्रचंड खुश होणार आहे. आईला कपडे आणायला पाहिजे होते. बघा, हो 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 हो, हे आहे गगनगिरी महाराजांच्या मठाचा अविस्मरणीय अनुभव. जन्नत आहे यार. हो हो, ए आरामात, आरामात. वेदांग चाललंय. पाणी म्हणलं की त्याचा जीव की प्राण. हळू जा, पडशील. तिसर वरती कर तुझा मागून. कसला यार धबधबा बघायला. वाव, आरामात जा वेदांग. वेदू नको, आरामात. क्लायमेट आहे, एक नंबर यार. जोरदार क्लायमेट आहे. नक्की यार, तुम्हाला ॲक्च्युली शनिवार रविवारी खूप गर्दी असते, पण तुम्ही बाहेरून हा आनंद घेऊ शकता. आतमध्ये आश्रमात दर्शन पटकन घेऊन इथे बाहेर येऊ शकता. बघा, लहान मुलं किती मजा करतात. एक नंबर. असं गेलो ना. चलो चलो चलो, आता आपल्याला जायचं. चलो थांब, जरा जंगल दाखवते आपल्या व्ह्युअर्सला. हे बघा, कसलं घनदाट जंगल आहे. एकदम घनदाट जंगल. ही माझा हात थरथरते. एकदम घनदाट जंगल, एक नंबर. खूप छान आहे खरं तर. मस्त असं हे जंगल. हा रस्ता ॲक्च्युली जंगलातून जातो, पण खूप सुंदर प्रकारे त्यांनी मेंटेन केला आहे. रस्त्यात आपल्याला खूप धबधबे पाहायला मिळतात. मध्ये आहे ना जरा, त्याच्या बरोबर ये. हां चलो, शर्यत लागलेली आहे बाप लेकांची. ओ भाई, ओ भाई, ओ भाई. हो 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 हो, वेदांग गेला पुढे. हा टप्पा थोडा कठीण आहे, जरा चढ आहे जास्त. मला दम लागते.
चिडवते मला. अय 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 हिले जबराट चढण आहे. स्कीज गुहा ही परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोस्थान आहे. आपण सर्वांनी मिळून तपोस्थानाची पवित्रता टिकवायची आहे. गुहेत अदृश्य स्वरूपात देवदेवता आणि ऋषीमुनी आहेत. गुहेत शांतता ठेवा, जप करा, नामस्मरण करा. ही आहे गुहा जिथे महाराज तप करायचे, ध्यानधारणा करायचे. बाजूला धबधबा आहे, त्या कॉर्नरला आहे ना तिकडे. तिथे पुढे गेलं दिसेल. पाऊस पडतोय. हो 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 हो. भरलेले आहेत, माठ भरलेले आहेत पाण्याचे. भाविकांसाठी ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जप करा, नामस्मरण करा, गुरु सप्तशती वाचा, शांतता राखा. धबधबा बघा, वाव, बरोबर गुहेच्या समोरचा हा धबधबा आहे.
अरे मला घे छत्री, मला घे छत्री. अहो मग तिथून यायला जागा आहे, मला छत्री घ्या की मामा. आमचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं, खूप छान वाटलं. पुढं फोटो काढायचे आम्ही, फोटोसाठी जर फोटो काढा. जागोजागी असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. छोटे छोटे धबधबे पण आहेत. ए ब मंकी वा. ओ अरे बापरे, अरे बापरे, काय करत चाललंय. झुला. माकडाला बघायला माकड उभी आहेत. बोल वरती गेला वरती. माकडाला बघायला माकड उभी आहेत. माकडं बघून मग कसे खुश झाले. केवढा या मच्छे का उठाय बोलते. हे बघ किती आहे, तेव्हा लाईनी नाही आधी बघ. तेव्हा तो छोटा पण छोटा घाबरत चाललाय. तेव्हा अरे पडायचा काय पडत. एकत्र गेली ती. ह्याच्यामुळे आमचा 1 तास ऑलरेडी वाया गेला उगीच बिना कामानं धामाचा. कांड करत चालले. खूप मजा आली. आता परतीच्या प्रवासाला चाललेलो आहोत. हा मस्त धबधबा. मुलं छान मजा करतायत. कपडे आणले असते तर वेदांत पण गेला असता ना वेदांत. पुढे गेला. मजा आहे. नको झालं आता जाऊन आलं. चल एकदा जाऊन आलास ना, आता काय सारखं सारखं बंद झालं. त्यावर धबधबा गेला तर सगळी कशी मस्त आनंद घेत आहेत. ती छोटी बघ, छोटी ती छोटी बघ. ह्या छोटीला कोण बघत नाही, बिचारी गप्प बसली. हो इसको देखना है मेरे. माकड बघा कसला आहे. ए बाबा अंगावर येईल ना. कशा फिसफिस करतो. गपरा उगल्या कशाला करतो. गपरा. पहिला इकडे खूप आहेत. ते पण तिकडे पण आहे. हो इकडे बसलं. हो ते बघ कसलं कसं चाललंय. अरे 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 बाबा भीती वाटते यांची. अंगावर बिंगावर यायचं खातं काहीतरी. ना तू बरोबर आहे ना, बघू नका सांग. ते बघ इकडे पण ह्याला वानरं म्हणतात ना रे. काय ना काळ्या तोंडाची वानरं. हा काळ्या तोंडाची वानरं म्हणतात. सिरियसली ही बघ.
अरे उसके सामने से मत। प्रचंड गर्दी आहे ॲक्च्युली, पण मजा आली, धमाल आली ना. ही सगळी बाग आहे, ही झाडं आहेत, इथे ही आंब्याची झाडं आहेत. त्याच्यानंतर ही इकडं जी आतमध्ये बाग आहे ही चिकूची बाग आहे. चिकूची म्हणजे आजूबाजूला भरपूर फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत. खूप सुंदर नजारा आहे इथे. ही आतमध्ये आहे, ही चिकूची बाग आहे. हे हेलिपॅड आहे. हेलिपॅड दाखवते तुम्हाला. आश्रमाच्या आवारामध्ये हेलिपॅड आहे. हा काय रे, वरती जी दिसते या गुहेमध्ये आम्ही गेलेलो, ते आहे चैतन्य गगनगिरी महाराजांची तपभूमी. म्हणजे तिथे ते साधना करायचे, तप करायचे, ध्यानधारणा करायचे. आम्ही जस्ट जाऊन तिथे दर्शन घेऊन आलो. नजारा बघा. सगळी बागच बाग आहे इथे आजूबाजूला. खूप सुंदर आहे हे सगळं. बाग बघा, पेरूची बाग, चिकूची बाग. खूप सुंदर आहे इथलं वातावरण. खरंच रविवार छान गेला, असा मस्त गेला आमचा रविवार. खरंच 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 खूप छान गेला. इतकं सुंदर दर्शन झालं आणि मजा आली. क्लायमेट इतकं सुंदर आहे, मध्ये मध्ये पाऊस पडतोय. हे पहा, मी भिजले ऑलरेडी. पाऊस पडतोय, शांतता आहे, इतकी ग्रीनरी, इतकी ग्रीनरी, मजा. हे असेल ना, स्टेसाठी बांधलं असेल ना, हे आहे ना. सुरू नसेल झालं, पण हे स्टेसाठी बांधलं. भक्तिनिवास, हे भक्तिनिवास आहे नक्कीच. आई ग, धुकं बघ कसलं यार. वरती बघ, डोंगरावर बघ धुकं. काय क्लायमेट आहे यार, जबराट. धुकं बघितलं ना, लिटरली असं फक्त चाललंय. घेणार आहे मी ते. की बघ माकडे बघ. मंकीला शूट करती. काहीतरी भेटलं त्याला खायला. बघा ना, गार्डन किती सुंदर.
चढली मी 15 मिनिटातच चढली मी कळलं. तर मंडळी अशा प्रकारे आमचा संपूर्ण गगनगिरी महाराजांचा मठ बघून झालेला आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर या निसर्गाच्या सानिध्यात वेढलेल्या या मठाला नक्की भेट द्या. तुमच्या मनाला इतका आनंद होईल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल की आम्हाला किती छान वाटलेलं आहे या स्थळाला भेट देऊन. येथून आम्ही निघालेलो आहोत आणि येथून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच अष्टविनायकामधील महड गणपती बाप्पाचं स्थान आहे. येथे आलेलो आहोत. आम्ही नेहमी महडच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतो आणि आज संकष्टीच्या निमित्ताने पुन्हा इथे दर्शनासाठी आलेलो आहोत. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल वनिता वाईब्सला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.